नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC बाय प्रवीण कड या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजपासून आपण भारताची राज्यघटना या विषयावरील वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरांचा अभ्यास करणार आहोत. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा, कर सहाय्यक पूर्व व मुख्य परीक्षेसाठी ही सिरीज अतिशय महत्त्वाची असणार आहे. तर भारताच्या राज्यघटनेमधील आपण जे प्रकरण आहे ते आहे घटनेची निर्मिती, याबद्दल आज चर्चा करणार आहोत. तर सुरू करूया. प्रश्न पहिला, घटना निर्मितीबाबत खालील विधानांचा विचार करून अयोग्य पर्याय निवडा. अयोग्य पर्याय निवडायचे आपल्याला. पर्याय क्रमांक 1, भारतातील साम्यवादी चळवळीचे प्रणेते आणि पुरोगामी लोकशाहीवादाचे समर्थक M.N. रॉय यांनी 1934 मध्ये पहिल्यांदा घटना समितीची संकल्पना मांडली. पर्याय क्रमांक 2, सन 1938 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काँग्रेसच्या वतीने मागणी केली की स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभावाविना तयार करण्यात यावी. पर्याय क्रमांक 3, मे 1946 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली. आणि पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी एकही नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर 1938 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी नाही तर पंडित नेहरू यांनी काँग्रेसच्या वतीने जशी मागणी केली होती, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा इथे अयोग्य ठरतो. त्यानंतर बघूया आपण दुसरा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, कॅबिनेट मिशन प्लॅनमधील तरतुदींमध्ये संविधान सभेची रचना खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली. याबाबत काय खरे नाही. पर्याय क्रमांक 1, संविधान सभेत एकूण 389 सदस्य असतील. पर्याय क्रमांक 2, त्यापैकी 293 सदस्य ब्रिटिश प्रांतांकडून निवडून दिले जातील तर 5 सदस्य चीफ कमिशनरच्या प्रांतांकडून निवडून दिले जातील. पर्याय क्रमांक 3, 93 सदस्य भारतीय संस्थानांचे प्रतिनिधी असतील. आणि पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. तर यामध्ये दुसरा पर्याय खरा नाही आहे बघा, कारण संविधान सभेमध्ये एकूण 389 सदस्यापैकी 292 सदस्य हे ब्रिटिश प्रांतांकडून निवडून दिले जातील तर 4 सदस्य हे चीफ कमिशनरच्या प्रांतांकडून निवडून दिले जातील. त्यानंतर बघूया प्रश्न तिसरा, खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 1, संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला झाली. पर्याय क्रमांक 2, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसादांची नियुक्ती 11 डिसेंबर 1946 ला झाली. पर्याय क्रमांक 3, पंडित नेहरूंनी संविधान सभेत उद्देशपत्रिका मांडली 13 डिसेंबर 1946. आणि पर्याय क्रमांक 4, संविधान सभेद्वारे उद्देशपत्रिकेचा स्वीकार करण्यात आला 25 जानेवारी 1947. तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 हा जो आहे तो चुकीचा आहे, कारण संविधान सभेद्वारे उद्देशपत्रिकेचा स्वीकार हा 22 जानेवारी 1947 रोजी करण्यात आला. त्यानंतर बघूया प्रश्न चौथा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 अन्वये घटना समिती संबंधी काही बदल केले गेले. याबाबत खालीलपैकी काय खरे नाही. पर्याय क्रमांक 1, घटना समितीला पूर्ण सार्वभौमत्वाचा दर्जा देण्यात आला. पर्याय क्रमांक 2, घटना समिती ही कायदेमंडळ तसेच स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. पर्याय क्रमांक 3, या कायद्यान्वये ब्रिटिश संसदेने भारतासंदर्भात केलेल्या कोणत्याही कायद्यात बदल करण्याचा अधिकार घटना समितीला देण्यात आला, मात्र कायदे रद्द करण्याचा अधिकार देण्यात आला नाही. आणि पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी एकही नाही. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कारण का? कारण पूर्वीचे कायदे, ब्रिटिश कायदे सुद्धा रद्द करण्याचा अधिकार हा घटना समितीला देण्यात आला होता. त्यानंतर प्रश्न 5वा बघा, खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 1, मे 1949 भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन. पर्याय क्रमांक 2, 22 जुलै 1947 भारताच्या राष्ट्रीय ध्वजाला स्वीकृती. पर्याय क्रमांक 3, 26 जानेवारी 1950 भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत. पर्याय क्रमांक 4, 24 जानेवारी 1950 संविधान सभा तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आली. तर अयोग्य पर्याय निवडायचा आपल्याला. यामध्ये पर्याय क्रमांक 3 जो आहे तो अयोग्य आहे, कारण भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान कधी स्वीकृत करण्यात आले तर 24 जानेवारी 1950. त्यानंतर प्रश्न 6वा बघा, 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मसुदा समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता. पर्याय क्रमांक 1, N. गोपालस्वामी अय्यंगार.
पर्याय क्रमांक 2 डॉक्टर के एम मुन्शी, पर्याय क्रमांक 3 एन माधवराव आणि पर्याय क्रमांक 4 सर बी एन राव. तर याचं अचूक उत्तर आहे सर बी एन राव. तर हे मसुदा समितीचे सदस्यपदी नव्हते, तर ते घटनात्मक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. त्यानंतर बघा प्रश्न 7वा. स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधान सभेतील 299 सदस्यांमध्ये एकूण 15 महिलांचा समावेश होता. खालीलपैकी कोणाचा यामध्ये समावेश नव्हता? पर्याय आहेत दुर्गाबाई देशमुख, सुचेता कृपलानी, सरोजिनी नायडू आणि वरीलपैकी एकही नाही. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. म्हणजे दुर्गाबाई देशमुख, सुचेता कृपलानी आणि सरोजिनी नायडू या सर्वजणी संविधान सभेमध्ये सहभागी होत्या. त्याच्यानंतर प्रश्न 8वा. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. पर्याय क्रमांक 1 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने पंडित नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टाच्या ठरावाला एकमताने संमती दिली. पर्याय क्रमांक 2 या ठरावातून घटनेच्या संरचनेचे तत्त्वज्ञान व मूलगामी विचार व्यक्त होतात. पर्याय क्रमांक 3 या ठरावाची सुधारित आवृत्ती म्हणजे आपल्या घटनेचा सरनामा होय. आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. म्हणजे सर्व विधाने ही योग्य आहेत. त्यानंतर बघा प्रश्न 9वा. ज्यावेळी घटना समिती ही घटना समिती म्हणून कार्य करीत असे त्यावेळी रिकामी जागा हे तिच्या अध्यक्षस्थानी असत आणि ज्यावेळी ती कायदेमंडळ संस्था म्हणून भरत असे त्यावेळी रिकामी जागा हे तिचे अध्यक्षस्थानी असत. पर्यायात आपल्याकडे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर आंबेडकर, जी व्ही मावळंकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि जी व्ही मावळंकर. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ज्यावेळी घटना समिती ही घटना समिती म्हणून कार्य करत असे त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद ही तिच्या अध्यक्षस्थानी असत आणि कायदेमंडळ संस्था म्हणून ज्यावेळी ती भरत होती त्यावेळी जी व्ही मावळंकर हे तिचे अध्यक्षस्थानी असत. त्यानंतर प्रश्न 10वा. खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. पर्याय क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत केलेल्या राज्यघटनेत सरनामा 395 कलमे व 8 परिशिष्टे होती. पर्याय क्रमांक 2 नागरिकत्व, निवडणुका, हंगामी संसद, तात्पुरत्या आणि संक्रमणीय तरतुदी आणि लघु शीर्षक या राज्यघटनेतील तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासूनच अंमलात आल्या. राज्यघटनेतील उरलेल्या तरतुदी 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आल्या. पर्याय क्रमांक 3 घटना समितीची निशाणी म्हणून हत्ती स्वीकृत करण्यात आला होता. आणि पर्याय क्रमांक 4 HVR अय्यंगार हे मसुदा समितीचे प्रमुख होते. तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 हा अयोग्य आहे, कारण HVR अय्यंगार हे मसुदा समितीचे सचिव होते. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंटसुद्धा करा.